तर हत्तीणीच्या पाठोपाठ आता कबूतरखान्याच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला। कबूतरखाने अचानकपणे बंद करणं योग्य नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। आज कबूतरखान्याच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली। कबूतरांना नियंत्रित वेळामध्ये खाद्य टाकण्यासाठी नियम करता येतील असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महानगरपालिकेने कंट्रोल फीडिंग करावं असंही त्यांनी सांगितलं। यासोबतच गरज पडल्यास कबूतरखान्यांसाठी सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। लेटेस्ट मशीनरी का और रेस्ट्रिक्टेड यूज का और रेस्ट्रिक्टेड उस जगह को साफ सफाई का ये सारे नियम पाले जाएं और उसके साथ में एक भी कबूतर मरना नहीं चाहिए, ऐसा आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने महानगर पालिका को दिया है। और आज से ही कबूतरों खानों को ओपन करके वहां पे महानगर पालिका की तरफ से फीडिंग का काम शुरू हो जाएगा। कबूतरांना सार्वजनिक परिसरामध्ये दाणे टाकण्यावरून मीरा रोडमध्ये गंभीर असा वाद झाला। कबूतरांना खायला टाकायला अटकाव केल्यामुळे एका महिलेला गळा दाबून आणि लोखंडी रॉडनं मारहाण केल्याची घटना घडली आहे। एक महिला सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना दाणे टाकत होती आणि यावरून महेंद्र पटेल या ज्येष्ठ नागरिकानं विचारणा केली असता काही शाब्दिक बाचाबाची झाली। हा सगळा गोंधळ ऐकून ज्येष्ठ नागरिकाची मुलगी प्रेमल पटेल ही इमारतीच्या खाली आली। वादामध्ये आलेल्या सोमेश अग्निहोत्री आणि इतर दोघा जणांनी प्रेमल यांना लोखंडी सळ्यांनी मारहाण केली। काशीमीरा पोलीस ठाण्यामध्ये 2 जणांच्या विरोधामध्ये आता गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। पुढची बातमी बघूयात। रायगड